नमस्कार मंडळी. खारुताईची एक गंमत तुम्हाला माहिती आहे का? खारुताई काय करते माहिती आहे? जंगलामध्ये इकडे तिकडे भटकते, बिया शोधते, खणते आणि जमिनीमध्ये ते बिया लपवून ठेवते. पण गंमत अशी होते की तिला ते नंतर आठवतच नाही की त्या बिया आपण कुठं उकरून ठेवलेल्या आहेत, लपवून ठेवलेल्या आहेत. आणि मित्रांनो, गमतीची गोष्ट अशी आहे की पृथ्वीवरील आणि विशेषतः जंगलामधील वृक्ष हे अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून निर्माण होत असतात. आणि हे सगळं निसर्गाचा खेळ आहे. आणि म्हणूनच आपण आपलं छान कर्म करत राहायचं, विसरून जायचं आपण काय केलंय, आणि ते विसरून पुढच्या चांगल्या कर्माकडे आपली वाटचाल करत राहायची. असं खारुताई बिया गोळा करते, जमीन उकरते, त्याच्यामध्ये त्या बिया लपवून ठेवते. आणि ते लपवून ठेवलेल्या बियानंतर तिला आठवतच नाहीत की त्या बिया आपण कुठं ठेवलेल्या आहेत. पण नंतर काही कालांतरानं त्या बिया रुजतात, त्याची वृक्ष होतात आणि यातूनच ते जंगल राखलं जातं, जपलं जातं. त्यातून मोठा वृक्ष एक दिवस उभा राहतो. असंच आपलं कर्माचं हे आहे. आपण आपलं चांगलं कर्म करत राहावं, पुढे पुढे जात राहावं. कर्माचं फळ मिळेल या आशेपोटी वाट बघत न बसता एक कर्म करून दुसऱ्या कर्माकडे आपली वाटचाल करत राहावी. नक्कीच कुठं ना कुठं त्या कर्माचं बीज, त्यातून चांगला मोठा पॉझिटिव्ह वृक्ष, चांगल्या कर्माचं फळ आपलं पुढं मागं कुठं ना कुठं मिळत राहतं. जय हो.